नाशिक शहरामध्ये 10 वर्षांच्या नंतर जून महिन्यामध्ये 315 मिलीमीटर इतक्या विक्रमी पावसाची नोंद झाली आहे। शहर आणि पाणलोट क्षेत्रामध्ये संततधार पाऊस सुरू असल्यामुळे अनेक धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू आहे। रामकुंड परिसरामधील लहान मोठी मंदिरं पाण्याखाली गेली आहेत, तर दुतोंड्या मारुतीच्या कमरे इतकं पाणी आलंय। गंगापूर धरण 65% जास्त भरल्यामुळे 6000 क्युसेक्स वेगानं गोदावरीच्या नदीमध्ये सध्या पाण्याचा विसर्ग सुरू होता। हा विसर्ग आता 1500 क्युसेक्सनं कमी करण्यात आलाय। जायकवाडी धरणाच्या पाण्याच्या पातळीमध्ये वाढ होतेय। इथला आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। गंगापूर धरणामधून सध्या पाण्याचा विसर्ग सुरू असल्यामुळे सोमेश्वर धबधब्याने रौद्र रूप धारण केलंय। पर्यटकांनी धबधब्यावरती मोठी गर्दी केलेली सुद्धा दिसून येते। प्रशासनाकडून त्यांना वेळोवेळी सूचना देण्यात येत आहेत। सोमेश्वर धबधबा आपण बघतोय, इथून आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। नाशिकमध्ये गेल्या 4 ते 5 दिवसांपासून मुसळधार पाऊस पडतो आहे आणि त्यामुळे नाशिकमधील जे धरणं आहे ते देखील ओसंडून वाहताना पाहायला मिळत आहे। त्यामुळे नाशिकच्या गंगापूर धरणातून जवळपास 6000 क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग गोदापात्रामध्ये सुरू आहे। आपण जर बघितलं तर मी सध्या नाशिकच्या सोमेश्वर धबधब्या परिसरामध्ये आहे। हा धबधबा देखील प्रवाहित झाल्याचं पाहायला मिळतंय। सोमेश्वर धबधब्यानं रौद्र रूप धारण केल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। गंगापूर धरणातून हे जे पाणी वाहतं ते सोमेश्वर धबधबा त्या परिसरातून रामकुंडाकडे जातं आणि त्यानंतर नांदूर मनमेश्वर धरणाकडनं मराठवाड्याकडे हे पाणी वाहत जातंय। त्यामुळे आपण जर बघितलं तर नाशिकमध्ये सुरू असलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी हे अशा पद्धतीचा निसर्गाचा आनंद घेण्यासाठी या ठिकाणी पर्यटक देखील या ठिकाणी या निसर्गाचा आनंद घेण्यासाठी गर्दी करताना पाहायला मिळत आहे। खरं तर गेल्या 2 ते 3 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी जे पूर परिस्थिती आहे ती निर्माण झाली आणि पूर बघण्यासाठी नाशिककर देखील मोठी गर्दी करत आहे। त्यामुळे अनेक ठिकाणी जर बघितलं तर या परिसरामध्ये कोणतेही पोलीस अथवा प्रशासकीय जे सुरक्षा रक्षक आहेत ते आपल्याला दिसून येत नाही। अनेक पर्यटक या पुराच्या पाण्यामध्ये जाऊन या ठिकाणी फोटो सेशन करताना पाहायला मिळत आहे। कोणताही अनुचित प्रकार घडू नये असं देखील वारंवार प्रशासन सांगत असलं तरी देखील पर्यटक या ठिकाणी निसर्गाचा आनंद घेण्यासाठी दाखल होत आहे आणि आपला जीव धोक्यात घालून या ठिकाणी फोटो काढण्याचा प्रयत्न करत आहे। आपण जर बघितलं तर अशा पद्धतीने हे संपूर्ण परिसरामध्ये पर्यटक देखील गर्दी करत आहे आणि नाशिकचा हा सोमेश्वर धबधबा अशा स्वरूपात रौद्र रूप धारण करून प्रवाहित झाल्याचं आपल्याला दिसून येत आहे। कॅमेरामन किरण कटारेसह शुभम बोडके, एबीपी माझा, नाशिक।